नमस्कार मंडळी, प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे। तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन आणि युनिक रेसिपी आज मी घेऊन आली आहे। जर मुलं हट्ट करत असतील की डोसा खायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे हा डोसा किंवा याला मालवणी घावणी सुद्धा म्हणतात बनवून खाऊ घालू शकता, जेणेकरून मुलंही खुश होतील आणि तुमचा वेळही वाचेल। तर चला आपण ही कसे बनवले ते बघूयात आणि त्यासाठी काय काय लागतं तेही बघूयात। तर इथे जास्त काही आपल्याला लागणार नाही, फक्त 2 वाटी तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत साधारण 1 तास। त्यासाठी खूप होईल, 1 तासभर आपल्याला हे 2 वाटी तांदूळ भिजू घालायचे आहेत। कोणतेही तांदूळ तुम्ही त्यासाठी वापरू शकता। आता 2 तास स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवायचे 1 तास आणि नंतर त्याला आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तांदूळ टाकून घ्यायचे आहेत, लागलं तर आणखीन थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि एकदम बारीक असं त्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जाडसर अजिबात वाटायचं नाही, बारीक वाटा, जेणेकरून आपला जे डोसा आहे तो व्यवस्थित बनला जाईल। आणि बघू शकता असं बारीक असं आपण त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर आता याला आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही याचे साधे घावणे बनवू शकता, डोसे बनवू शकता किंवा त्यामध्ये फळभाज्या मिक्स करून आपण त्याचा एक मसाला डोसा बनवल्यासारखंही त्याला बनवू शकतो। तर त्याला एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आणखीन थोडंसं पाणी यामध्ये लागेल, कारण हे थोडंसं पातळच असतं। चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून याला आपण वाढवून घेतलेलं आहे, जेणेकरून हे बनवायला सोपे जातील। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मीठ हे व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये मिसळलं जाईल। आता येथे आपण नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे। यासाठी खरं तर एक खापर असतं, त्यामध्येच बहुतेक ते बनवलं जातं, परंतु ते आपल्याकडे नाही, त्यामुळे नॉनस्टिकच्या तव्यावर आपण हे बनवतोय। तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे आणि नंतरच मग आपण त्यावर हे बॅटर टाकणार आहोत। व्यवस्थित टाकून पसरवून घेऊयात। 1 तासभर भिजवले असल्यामुळे त्यामुळे मध्ये थोडासा कच्चापणा असेल, यासाठी 1-2 मिनिटे आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून खालच्या वरच्या वाफेने ते व्यवस्थित शिजलं जाईल, वाफलं जाईल। आणि 2 मिनिटानंतर काढून घेऊयात आणि सगळ्या बाजूंनी त्याच्या कडा मोकळ्या करून आपण त्याला काढून घेणार आहोत। याला आपल्याला दुसऱ्या बाजूनी भाजायची गरज पडणार नाही, एकाच बाजूनी याला भाजलं जातं। हां, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन याला पलटून खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूनी आपण त्याला भाजू शकता। आणि अशा प्रकारे तुम्ही हे घावणं बघू शकता किंवा आपला हा डोसा बनून तयार आहे। मुलांना भाजीसोबत किंवा चटणीसोबत वाढा, आवडीने खातील मुलं आणि खुश होतील। सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर फेसबुकलाही आपल्या चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसही। तोपर्यंत धन्यवाद।